कसा दिसतोय एकदम झाटू. कुठलं लावणार गांडमरी तेरी गांडमरी हे गाणं लावणार. ए बाबा ट्रेंडिंग बिंडिंग आपण त्या प्रेम प्रकरणात खच्ची प्रकरणात सुटवत नाही. आपल्याला शोभेल असं लाव भाई. अरे कोण प्रेम करते तुझ्यावर माकडा. तू तोंड बघून लहान मुलं पण घाबरते रे. माकड तोंडाचे. अरे गुलाबी साडीचं नाच सोडा. आमच्या प्रत्येक दादाने आणलाय काळा घोडा. अरे माग उंदराचं पिल्लू कोण आहे. अरे याच्या दाताने लोक बाटलीचं झाकून उघडतील. कसा आहे घोडा. हॅशटॅग चांगला बोले. तुमच्या प्रतिदाने आणलेला घोडा घे उडवून. ट्रिपल एक्का आणि यांच्यावर उडला छक्का. ते कसे पिंजऱ्यात राहणाऱ्या पोपटांनी गरुडाला कसं उडायचं शिकवायचं नसतं. ए उडणारा गरुड. तुझ्यावर गरुड उडून जाईल. जरा जमिनीवर राहा. लय हवेत नका उडू. नाहीतर कोणीतरी तुमच्यावर उडून जाईल. देवान तुम्हाला सक्सेस दिलो म्हणून लोकांना ऍटिट्यूड नका दाखवू. जरासा फेम काय मला लगेच हवेत उडायला लागला. जेव्हा हा फेम जाईल ना तो गांडीत पाचार बसेल. बरोबर समजलं काय. सर माझ्या नावीन की आधीच बदनाम झाली मारण्याचा मी. आता जळणारे एवढे झालेत माझ्या गाडीच्या टायर खाली नुसती मुंगी जरी का नाही. ब्रेकिंग न्यूज. प्रतीक शिंदेने मारली मुंगी. भरधाव वेगात प्रतीक शिंदेची गाडी तसल्या महामार्गावर येऊन धडकली मुंगीला. अरे तुम्हाला लाज वाटत का. मी इथं जरी थांबलो का नाही असा इथं आणि माझ्यापासून 20-30 फुटावर जर ऍक्सिडेंट झाला का नाही. प्रतीक शिंदेमुळे अपघात. प्रतीक शिंदेने उडवल्या 2 गाड्या. अरे तू ऍक्सिडेंट केलं तुझंच नाव घेणार ना झाटू. मग कशाला बोंब बोलतोय. हे बारे या तुझं. आधी ऍक्सिडेंट करायचा मग लोकांनी आपलं नाव घेतलं की लगेच बोंब मारायची. माझ्यावर सगळे जळतात. अरे कोण नाही जळत तुझ्यावर. प्रतीक शिंदेने हे केलं प्रतीक शिंदेने ते केलं. प्रतीक शिंदे काय घर न्यायचं काय तुम्हाला. प्रतीक शिंदेने हे केलं प्रतीक शिंदेने ते केलं. अरे तू केलं तुझं नाव घेणार ना लवड्या. काय झालं पाऊस पडला प्रतीक शिंदेची चुकी कॅमेरामॅन चुकी प्रतीक शिंदेचीच आहे. काही झालं की तुम्ही प्रतीक शिंदे चुकीत बी चावळत असाल तर तुम्ही प्रतीक शिंदे. अरे फेम कमवायच्या राड्यात नका एवढं करू र. नॉनसेन्स सारखं. एखादा माणूस असा येऊन झोपला का नाही गाडी खाली असा स्वतःचा असं माझ्या गाडी खाली. प्रतीक शिंदेने मारलं माणूस. अरे स्वतःला एवढं इम्पॉर्टन्ट समजू नको रे. कोण नाही चौकशी करत तुझी. कोण नाही जळत तुझ्यावर माकडा. मी 2 व्हीलरवर फिरत होतो म्हणून मला सोडून गेलती ना. अरे तुझी 2 व्हीलर नाही तुझं तोंड आणि तुझं वागणं बघून पोहून गेली असेल ती. हे नाही 50 लाखाचं आहे तुमचं VIP. आज माझं खेळणं तू बघ. आणि काय रे 50 लाखाचा हत्ती आणि खेळणं आणि ह्या ते. गाडीचा हप्ता भर आधी. हप्ता भरायच्या आधीच गाडी ठोकली तू. कशाला पुसार का मारतोय. ती गाडी तुझ्यासाठी खेळणं आहे ना. एवढा पैसा आहे ना तुझ्यावर. मग कशाला व्हिडिओ करतोय त्या गाडीवर एवढं. त्या गाडीच्या शिवाय लायकी काय आहे तुझी. 50 लाखाची गाडी घेऊन 500 व्हिडिओ केले त्याच्यावर. लोक कंटाळली रे आता. कंटाळा आला तेच गाडीचे व्हिडिओ बघून. मित्रांनो याच्या अकाउंटवर गेलं ना तर हा कमी याची गाडीच जास्त दिसते. तुझ्या अकाउंटचं नाव बदलून ना फॉर्च्युनर 50 लाख ठेव. कारण तुझ्या अकाउंटवर तेच जास्त आहे. 50 लाखाची गाडी 50 लाखाचं खेळणं 50 लाखाची फॉर्च्युनर. अरे हप्ता भर आधी गाडीचा बोंडश्या. लहानपणापासून हत्ती पाळायचा होता. आणला पाळला. आता काय आणलाय पाणी पाजाय. पी बाळा पी. पावर नाही का मोठे असते आपण. किरकोळ थोडी धागात आहे रा आपण. खालनं किती पण दगड मारू दे आपल्यापर्यंत येत नाही भाऊ. कधी हत्ती काय तर कधी खेळणं काय. अरे माकडा त्या गाडीला गाडी म्हण. आणि जगात का तू एकट्यानंच गाडी घेतलास रे. एवढं नाचतोय. लोक डिफेंडर घेऊन पण एवढं नाचत नसतील तेवढं तू फॉर्च्युनर घेऊन नाचतोय झाटू. गाडी घेतल्यापासून काय पिकाराड्यांनी काय उठवलं माहिती का. त्याच्या गाडीला फिल्मिंग कसं काय शोरूम मध्ये फिल्मिंग करून गाडी येतच नाही. त्याची गाडी सेकंड नाही. आणि परत गाडी. अरे दुसरं काय तर बोल. गाडी ऐकून कान दुखायला लागली माझे. अरे नंबर सर्च करून बघ. तुझी लायकी नाही तेवढा माझा नंबर आहे. अरे मित्रा तू गाडी घेतली म्हणून शहाणा झालास काय. दुसऱ्याची लायकी काढतो. रील्स यायच्या आधी तुझी काय लायकी होती रे. बाकीच्या लोकांना हेरा बोलतो. आणि शोरूम मध्ये गाडी पाहिजे फिल्मिंग करून माणूस रुबाबदार दर्जेदार दमदार लागतो. आणि कोण रुबाबदार कोण दर्जेदार. अरे तुझा दर्जा घाल तुझ्या गांडीत. कुठल्या बी आयऱ्या गायऱ्या बुरट्या सुट्याला गाड्या शोरूम मध्ये फिल्मिंग करून बाहेर येत नाही. याला प्रतीक शिंदेसारखा वाघ लागतो. ए वाघ माणसासारखं राहा. कधी गरुड काय होते कधी वाघ काय होते. कशाला पक्षी आणि जनावर होतेस. माणूस राहा ना. तुझे आई वडील का पक्षी आहेत जनावर आहेत. माणसं आहेत ना. मग राहा ना माणसासारखं. वाघ आणि गरुड आणि ह्याहून त्याहून. ही गाडी आणि गाडीच्या 40,000 रुपयाचं दान करायला म्हटलं चाललं. डोनेशन करायला पोरांच्या आनंदासाठी लोकांच्या ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी. काय म्हणले काय म्हणले चमनी कोण गाड्या घेतल्या. अरे तुमच्या बापाने चमनी कोण 40,000 रुपये दान केलते का. 40,000 असे वाटलेले कधी स्वप्नात बघितलं का. रे जर तुमची बाराबरी करायची लायकी नसेल ना तर नाव खराब करू नका. नाव जर खराब करायचंय या फकट. अरे बोंडश्या दान करताना बोंबलून सांगाय नसते मी दान करते म्हणून.
40,000चं दान करतोय. कशाचं दान करतोय सगळ्यांना बोंबलून सांगतोय आणि दान करावले म्हणून. याला दान म्हणत नाही रे, यांना व्हिडिओ करून नुसता सिंपती गेन करणं म्हणतात. झाटू असे व्हिडिओ करून सांगतोय दान करतोय म्हणून. अरे डोकरा तोंडाच्या याला दान म्हणत नाही. हा व्हिडिओ काय काय पोरींना लय जमणार आहे. ह्यांनी रील स्टार होण्यासाठी शरीर विक्री चालू केली. अक्षरशः शरीर विक्री. दिसला रील स्टार की गेली त्याच्याकडे, शेव दिसला की गेली त्याच्याकडे, एखाद्याचं जास्त फॉलोअर दिसलं की केलाच मेसेज. बरं मेसेज करती, भेटाय जाती, भेटून आखी अंगाव दाग घेऊन येते. लका रीलच्या बदल्यात, एका रीलच्या बदल्यात. अरे सुधार. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला समज असेल की या मुलींचा किती रिस्पेक्ट करतो. त्या मुलींच्या आयुष्यामध्ये तू कशाला डोकवतोस रे? आणि एका रीलच्या बदल्या अंगावर डाग घेऊन तू का बघायला गेलतास का रे लवड्या? तुझ्या आई बहिणीबद्दल जर कोणी असं बोललं तर तुला कसं वाटेल रे? तू एक रील बनवण्यासाठी त्या मुलींना नको नको ते घाणेरडं बोलतोय. तिकडं गावाकडे आहे बाप कष्ट करतात लगा, घरादारात भांडणं व्हायला लागली, पुरीचं चांगलं करायचंय आणि पुरगी इकडे रील स्टार व्हायला ह्याच्या त्याच्याकडे जाती. अरे काय धंदा आहे? सुधर सुधर थोडं सुधर. त्या मुलींनीच नाही तर तू नीच आहेस. एका रीलसाठी तू मुलींवर घाणेरडे आरोप करतो. साहेब पण हेच शिकवले का तुला? झाटू. पुण्यामध्ये शिकायला गेलेल्या मुलीच्या आई वडिलांनी एकदा तरी त्या मुलीला न सांगता तिच्या रूमवर जावे. तिथं गेल्यावर तुम्हाला कळेल, अरे आपल्याला अजून एक पोरगा पण आहे, तिचा मानलेला भाऊ. चोकी फक्त तिला आणि रूम मालकालाच माहित असतो. भाऊ आहे ना, येतो कधी कधी. बुझेल का? बसेल का परत? तर बघितलं का मित्रांनो, याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा गाडी आणि मुली यांच्यावरच बोलत असतो. आणि प्रत्येक मुलीबद्दल हा खूप घाणेरडे विचार ठेवतो मनामध्ये. आणि हा सहज पोरींचे कॅरेक्टर बद्दल बोलतो. अरे तुला काय माहिती त्यांचे कॅरेक्टर कसं आहे? पुण्यामध्ये जाऊन ते काय करतात काय नाही करत. प्रत्येक मुलगी पुण्यामध्ये जाते म्हणजे ते फक्त ते करायला जाते असं नाही बाबा. कोणी शिकायला जातं, कोणी जॉबसाठी जातं. प्रत्येक जण तुझ्यासारखं येऊन रीलमध्ये भुकत नाही ना, तुझ्यासारखा नारानाच करत नाही रीलमध्ये. त्यांचा दर्जा तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे, खूप मोठा आहे दर्जा त्यांचा तुझ्यापेक्षा. झाटू, समजलं काय? तुझं हे सारखं सारखं मला अनब्लॉक करणं, माझ्यावर लपून लपून नजर ठेवणं, त्याच्याकडे माझी चौकशी करणं, ही या गोष्टीचं सबूत आहे की तुझा नवीन आशिक माझ्या प्रेमाची बरोबर नाही करू शकला. अरे भाई लोक जल गए, जाने क्या बात हुई. एकदा म्हणते मी प्रेम प्रकरणात सूट होत नाही. आपण त्या प्रेम प्रकरणात खच्ची प्रकरणात सुटवत नाही. एकदा म्हणते माझ्या प्रेमाची बरोबरी कोण करू शकत नाही. अरे चुती आहे का? झाटोयस का रे तू? तू काय बोलतो? तुझ्या कानात तरी जाते काय? का कानात लवडा घालून घेतलाय झाटे? एका शब्दावर राहणार. तर मित्रांनो, आजच्या पुरतं बास. ह्याचे व्हिडिओ बघून मला डोकं सटकले आता. त्यामुळे आजच्यासाठी बास करूयात. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि या माकडाबद्दल जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा. आणि व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.